शालेय स्पर्धा परीक्षा संपूर्ण मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, संख्याज्ञान हा जो घटक आहे अतिशय महत्त्वाचा घटक आहे. स्पर्धा परीक्षा आणि संपूर्ण अंकगणित, गणिताचा कुठलाही टॉपिक, कुठलाही प्रश्न असेल तर मित्रांनो संख्याशिवाय, संख्येच्या ज्ञानाशिवाय तुमचा प्रश्न सुटणार नाही. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही संख्या बघणार आहोत की त्या संख्या तुम्ही या ठिकाणी सांगू शकणार नाही किंवा त्या संख्येचं वाचन कसं करायचं हे तुम्हाला आत्तापर्यंत माहीत नव्हतं. अशा संख्या आपण बघणार आहोत. तर जास्त वेळ या ठिकाणी न घालवता आपण कोणकोणत्या संख्या आहेत हे आपण बघूया. मित्रांनो, सर्वात अगोदर आपण ज्या काही दशक संख्या असतात, दशक संख्या कशा तयार होतात आणि दशक संख्यांचे वाचन वेगळ्या प्रकारे कसं करतात हे आपण बघूया. भाग 1 हा या ठिकाणी असणार आहे. भाग 2 मध्ये आपण शतक संख्या, भाग 3 मध्ये आपण सहस्त्र संख्या म्हणजेच हजार संख्या, त्यानंतर मित्रांनो पुढच्या याच्यामध्ये आपण लक्ष संख्या आणि कोटी संख्या. तर ह्या संख्या ज्या आहेत मित्रांनो यांचं वेगळ्या प्रकारे वाचन कसं करतात याबद्दलचे वेगवेगळे भाग आपण पुढे बघणार आहोत. आता आपण बघूया मित्रांनो की दशक संख्यांचे वेगवेगळ्या प्रकारे वाचन कसं केलं जातं. आता दशक म्हणजे काय हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. मित्रांनो, दशक म्हणजे 10. मित्रांनो, काय दशक म्हणजे काय? दशक संख्या तुम्हाला सर्वांना माहिती आहेत. आता मित्रांनो, तुम्हाला दशक संख्या कोणते माहिती आहेत? तुम्हाला 1 दशक माहिती आहे, तुम्हाला 2 दशक माहिती आहे, तुम्हाला 3 दशक माहिती आहे, 4 दशक, 5 दशक, 6 दशक, 7 दशक, 8 दशक, 9 दशक, 10 दशक हे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. पण या ठिकाणी याच्या व्यतिरिक्त ज्या दशक संख्या असतात वेगळ्या प्रकारच्या, तर त्या कोणत्या आहेत हे आपण बघूया. सर्वात सोपी ही तुम्हाला माहित असणारी दशक संख्या म्हणजे मित्रांनो 1 दशक. आता 1 दशक म्हणजे काय? तर तुम्हाला माहिती आहे की 1 दशक म्हणजे 10. 10 वस्तू असतील, 10 रुपये असतील, 10 कुठल्याही गोष्टी असतील, तर मित्रांनो त्याला आपण काय म्हणतो? आपण दशक असं म्हणतो. इथे बघा मित्रांनो, या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय या ठिकाणी 10 एकावर एक असे ठोकळे तुम्हाला दिसत आहेत. म्हणजेच मित्रांनो हे जे 10 ठोकळे आहेत त्यांना आपण म्हणायचं मित्रांनो 1 दशक. म्हणजेच 10 पासून मित्रांनो काय तयार होतो? तर 10 पासून तयार होतो मित्रांनो 1 दशक. आता बघूया मित्रांनो, अर्धा दशक म्हणजे काय? या ठिकाणी आपल्याला दिसतंय. आपल्याला काय बघायचं मित्रांनो? अर्धा दशक. आत्ताच म्हटलं तुम्हाला मी की तुम्हाला दशक संख्या कोणकोणत्या माहिती आहेत? तर तुम्हाला दशक संख्या माहिती आहेत मित्रांनो या ठिकाणी 1 दशक, 2 दशक, 3 दशक. पण अर्धा दशक हे आतापर्यंत तुम्ही कधी ऐकलंय का? किंवा अर्धा दशक म्हणजे नेमके किती हे तुम्हाला आतापर्यंत माहीत झालंय का? तर निश्चितच नाही. मला खात्री आहे मित्रांनो की तुम्हाला अर्धा दशक म्हणजे काय हे बऱ्याच जणांना माहीत असणार नाहीये. आता अर्धा दशक म्हणजे किती मित्रांनो? मला सांगा, 1 दशक म्हणजे किती? 1 दशक म्हणजे मित्रांनो 10. मग अर्धा दशक म्हणजे किती? तर मित्रांनो अर्धा दशक, मग मला सांगा 10चे अर्धे किती? तर 5. 10चे अर्धे किती मित्रांनो? 5. तर बघूया मग या ठिकाणी एकावर एक असे 5 ठोकळे तुम्हाला इथे दिसत आहेत मित्रांनो. मग हे जे 5 ठोकळे आहेत त्या 5 ठोकळ्यांनाच म्हणायचं मित्रांनो अर्धा दशक. म्हणजे 5 या संख्येचं आपण वेगळ्या प्रकारे वाचन कसं करू शकतो? तर 5 या संख्येचं आपण वेगळ्या प्रकारे वाचन अर्धा दशक असं करू शकतो मित्रांनो. लक्षात येत आहेत की नाही वेगळ्या प्रकारच्या दशक संख्या? आता मित्रांनो तुम्हाला माहित झालं 1 दशक म्हणजे 10, अर्धा दशक म्हणजे किती मित्रांनो? तर 5. आता तुम्हाला 1.5 दशक म्हणजे काय हे सांगायचं कमेंटमध्ये. माहित असेल तर लक्षात आलं असेल आत्ताच्या 1 दशक आणि अर्धा दशक यावरून जर तुम्हाला 1.5 दशक म्हणजे काय हे जर माहीत जर झालं असेल किंवा लक्षात आलं असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा मित्रांनो. 1.5 म्हणजे काय? तर 1.5 म्हणजे 1 आणि अर्धा. मग 1.5 दशक म्हणजे काय? तर 1 दशक आणि अर्धा दशक. चला आपण 1 दशक पूर्ण आणि अर्धा दशक घेऊया म्हणजे तो होईल 1.5. बघा या ठिकाणी हा पूर्ण 1 दशक आहे मित्रांनो. याच्यामध्ये 10 ठोकळे आहेत म्हणजे हा आहे मित्रांनो या ठिकाणी 1 दशक आणि याच्यामध्ये 5च ठोकळे आहेत. तुम्हाला माहिती आहेत 5 म्हणजे अर्धा दशक असतं. मग या ठिकाणी 1 दशक आणि अर्धा दशक किती झाले मित्रांनो? 1.5 दशक. म्हणजे सगळे ठोकळे किती मित्रांनो इथे? 10 आणि 5 15. मग 15 म्हणजेच काय मित्रांनो? तर 1.5 दशक. बघा 15 या संख्येचं वाचन 1.5 दशक असं करतात. हे आतापर्यंत तुम्हाला माहित होतं का? नक्कीच नाही मित्रांनो. आता लक्षात आलं असेल. 15 म्हणजे मित्रांनो किती? 1.5 दशक. अजून पुढचे जे काही दशक संख्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या त्या आपण बघूया. 2 दशक. आता हे माहिती तुम्हाला मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की तुम्हाला हे माहित असणार आहे. आता 2 दशक म्हणजे किती मित्रांनो? निश्चितच 2 दशक म्हणजे 10 10 दोनदा घ्यायचे. बघा या ठिकाणी इथे एक ठोकळ्यांची बिल्डिंग तुम्हाला दिसत आहे आणि आणखी एक ठोकळ्यांची 2 बिल्डिंग तुम्हाला दिसत आहेत ठोकळ्यांच्या. तर पहिल्या बिल्डिंग मध्ये मित्रांनो किती आहेत? 10 ठोकळे आहेत आणि दुसऱ्या बिल्डिंग मध्ये 10 ठोकळे म्हणजे 10चा एक गट म्हणजे 1 दशक आणि हा 1 दशक.
2 दशक म्हणजे किती मित्रांनो 20 हे तुम्हाला माहिती आहे. लक्षात आलंय 2 दशक म्हणजे 20. आता मित्रांनो 2.5 दशक म्हणजे किती मला सांगा. तुम्हाला 1 दशक माहिती झाला, तुम्हाला 1.5 दशक माहिती आहे, आता 2 दशक सुद्धा माहिती झाले. आता 2.5 दशक म्हणजे किती. 2.5 म्हणजे किती माहिती तुम्हाला मित्रांनो. 2.5 म्हणजे किती. 2.5 म्हणजे 2 पूर्ण आणि 1 अर्धा. 2 आणि अर्धा याला म्हणायचं मित्रांनो 2.5. आता 2.5 दशक म्हणजे काय, म्हणजे 2 दशक पूर्ण, 2 दशक मित्रांनो पूर्ण आणि 1 अर्धा दशक. 2 दशक म्हणजे 20, 2 दशक म्हणजे 20 आणि अर्धा दशक म्हणजे 5. मग 20 आणि 5 25. बघा बघूया या ठिकाणी दिसते तुम्हाला. या ठिकाणी 1 दशक आणि 2 दशक म्हणजे हे झाले 20 आणि हा अर्धा दशक. 2 दशक आणि अर्धा दशक किती झाले मित्रांनो, तर 2.5 दशक. 2 आणि अर्धा. जर तुम्हाला 2.5 चपात्या खायच्या असतील किंवा 2.5 पोळ्या खायच्या असतील, 2.5 भाकरी जर खायची असेल तर मित्रांनो तुम्ही काय करता, 2 भाकरी पूर्ण घेता आणि पुढची भाकरी मात्र अर्धीच घेता, म्हणजे ती किती झाली मित्रांनो 2.5 झाली. तसं इथे 2.5 दशक म्हणजे किती मित्रांनो, तर 2 दशक आणि अर्धा दशक म्हणजेच मित्रांनो 20 आणि 5 25. म्हणजेच 25 या संख्येचं वाचन तुम्ही 2.5 दशक असं सुद्धा करू शकता. मग तुम्हाला जर प्रश्न आला की 2.5 दशक आणि 1.5 दशक मिळून किती झाले, तर तुम्हाला सांगता येईल का. तर मित्रांनो तुम्हाला आता सांगता येईल. 2.5 दशक आणि 1.5 दशक. 2.5 दशक म्हणजे 25 आणि 1.5 दशक म्हणजे किती मित्रांनो 15. मग 25 आणि 15 किती होतात मित्रांनो, तर 40. 2.5 दशक आणि 1.5 दशक म्हणजे मित्रांनो 4 दशक. 40 म्हणजेच किती मित्रांनो, 40 म्हणजे किती 4 दशक. याचं उत्तर येणार आहे 4 दशक. लक्षात येते की मित्रांनो आता 3 दशक तुम्हाला सर्वांना माहिती आहेत. 1 दशक 2 दशक आणि 3 दशक म्हणजेच किती, म्हणजेच किती मित्रांनो 3 दशक म्हणजेच किती, तर मित्रांनो 30. सॉरी या ठिकाणी इथे 25 हे या ठिकाणी चुकीचं या ठिकाणी टाईप झालेलं आहे मित्रांनो. 3 दशक म्हणजे या ठिकाणी 30. ओके, लक्षात येतं तुमच्या सर्वांच्या. चला आता मित्रांनो बघूया 3 दशक म्हणजे किती. 3 दशक म्हणजे तुम्हाला माहिती मित्रांनो 3 दशक म्हणजे किती. 3 दशक घ्यायचे आपल्याला. हा 1 दशक, हा 1 दशक आणि हा 1 दशक. असे किती दशक झाले मित्रांनो आपल्याकडे 3 दशक झाले. मग 3 दशक म्हणजे किती 10 10 10 किती झाले मित्रांनो 3 दशक म्हणजे 30. ओके, लक्षात आले तुमच्या सर्वांच्या. तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण दशक संख्या ज्या असतात त्या दशक संख्यांचं वेगवेगळ्या प्रकारे वाचन कसं करायचं हे आपण बघितलं मित्रांनो. या व्हिडिओमध्ये तुम्ही जर नवीन काहीतरी शिकायला तुम्हाला मिळालं असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओची लिंक तुमच्या इतर मित्रांपर्यंत, इतर शिक्षक मित्रांपर्यंत मित्रांनो नक्कीच शेअर करायला विसरू नका. थांबूया या ठिकाणी, भेटूया पुढच्या भागामध्ये.